चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर गेल्या 1 महिना झालं मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. कारण माझा काही कंटेंट इश्यू होता. त्यामुळे माझं आणि तुमचं बोलणं होऊ शकत नव्हतं. परंतु ठीक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीमध्ये उतरली आहे. ती लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार, की इतर कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, की महायुती किंवा महाआघाडीमध्ये सामील होणार, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड नेते, ज्यांच्यावरती राज ठाकरे यांचा सदैव आशीर्वाद राहिलेला होता. पुण्यामध्ये मनसे म्हटलं की वसंत मोरे आणि वसंत मोरे म्हटले की मनसे, असं काही जणू समीकरण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये तयार झालं होतं. असं म्हणतात की राज ठाकरे आणि मनसे हा नवीन नवीन कार्यकर्त्यांतून नेता बनवण्याचा कारखाना आहे. त्याच्यामध्ये नवनवीन कोणत्याही पद्धतीचा राजकीय बॅकग्राऊंड नसताना मुलं येतात. राजकीय आंदोलन असतील, मराठीसाठी आंदोलन असतील, टोल असेल, वेगवेगळ्या जनतेसाठी केलेले आंदोलन असतील, याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं राजकीय बॅकग्राऊंड त्यांच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये तयार होतं आणि त्यामधून खऱ्या अर्थानं राजकीय नेतृत्व फुलायला लागतं. परंतु राजकीय नेतृत्व तयार झाल्यानंतर अनेक मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडला. तो का सोडला, कशासाठी सोडला, याच्या काही कारणं वेगवेगळी असू शकतात, त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. परंतु सध्या वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या समोरच आपला पक्ष सोडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी फेसबुकमध्ये असं सांगितलं की राजसाहेब मला माफ करा, आणि त्यांनी रडत रडत पक्ष सोडला. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही काळापासून पुणे शहरामध्ये अत्यंत जोमानं काम करते. एक काळ असा होता की पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं संघटन असलेला पक्ष म्हणून काम करत होता. एकेकाळी 28 नगरसेवक पुण्यामध्ये मनसेचे निवडून आले होते. त्यावेळेस सध्याचे काँग्रेसचे कसब्याचे आमदार असलेले रवींद्र धंगेकर हे पक्षाचे पक्षनेता बनले होते. त्याच वेळेस वसंत तात्या मोरे यांच्याकडे पक्षाचे विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेमध्ये निवड करण्यात आली होती. वसंत मोरे म्हणजे हडपसर येथील उपनगरातील कात्रज या ठिकाणचे रहिवासी. वसंत मोरे यांनी 3 वेळा नगरपालिकेत निवडून येऊन महानगरपालिकेमध्ये मनसेचं नेतृत्व केलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीचा राज ठाकरे यांची भूमिका सदैव रस्त्यावरती मांडणारा कार्यकर्ता म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिलं जातं. 2019ला राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मनसेतर्फे विधानसभेचं तिकीट दिलं. त्या तिकीट दिल्यानंतर वसंत तात्या यांना जवळजवळ 38,000 इतकी मतं पडली. वसंत तात्या मोरे यांचा विजय जरी नक्की झाला नसला तरी त्यांनी समोरील भाजपचा उमेदवार मात्र पाडण्यात नक्कीच यशस्वी ठरलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्या ठिकाणी चेतन तुपे राष्ट्रवादीचे उमेदवार ते अगदी चांगल्या काही मोजक्याच ठिकाणी सांगत असतात की माझा जो काही विजय झाले त्याच्यामध्ये वसंत तात्या मोरे यांच्या मताची भर पडल्यामुळे माझा विजय सुकर झाला आहे असं सांगतात. कारण त्यांच्या विरोधात जो काही टिळेकर होते त्या टिळेकरांची मतं वसंत मोरे यांनी खाल्ली होती, एवढं मात्र नक्की आहे. सध्या लोकसभेमध्ये वसंत मोरे इच्छुक आहेत. वसंत मोरे यांना जर का लोकसभा जिंकायची असेल तर नक्कीच प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 6 मतदारसंघ विधानसभेचे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य घेतल्याशिवाय वसंत मोरे यांना लोकसभेमध्ये जाता येणार नाही. खऱ्या अर्थानं मनसेचे प्रत्येक मतदारसंघामध्ये तितकी मताधिक्य घेण्याची क्षमता आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु वसंत मोरे हे एक विधानसभेचे आमदार म्हणून, विधानसभेचे एक प्रतिनिधित्व म्हणून, त्याचबरोबर पुणे महापालिकेमध्ये एक नगरसेवक म्हणून नक्कीच सक्षमपणे भविष्यामध्ये काम करू शकतील. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक चांगल्या पद्धतीचा नेता गमावा लागला हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानता येईल. मनसेमधील अंतर्गत गटबाजी असेल, एकमेकाचे उणेधुणे काढले असेल, किंवा संघटनेमधील एकामेकापेक्षा उच्च नीच याच्यामधील वाद विकोपाला पोहोचले होते आणि या वादातूनच वसंत मोरे पक्षातून बाहेर पडले असं या ठिकाणी सांगण्यात येते. आणि दुसऱ्याच बाजूला वसंत तात्या मोरे हे फेसबुकवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि त्याचबरोबर कधी कधी जहाल पद्धतीनं आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तीच कधी कधी पक्षाला रुचत नाही की काय, अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. आणि त्यांच्याच विरोधी नक्कीच साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये खरी कॉम्पिटिशन दिसत असली तरी एकेकाळी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे चांगल्या पद्धतीचे दोघे सखे सोयरी म्हणून महापालिकेमध्ये वावरत होते. परंतु वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकलपट्टी झाल्यानंतर साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष करण्यात आलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं दोघांमध्ये दरी निर्माण झाली, ती कायमचीच. सध्या साईनाथ बाबर यांचं मनसेचं लोकसभा उमेदवार पुण्यामधून नाव चर्चेला जात आहे. साईनाथ बाबर हे कधी सोशल मीडियावरती फारसा ॲक्टिव्ह न राहता तळागाळातील नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहे. ते कोंढवा या भागामध्ये येतात. नक्कीच ते हडपसरमधून येणाऱ्या विधानसभा सुद्धा लढू शकतील. परंतु हा वाद इतका विकोपाला गेला आहे की याच्यामधून कोणाला फायदा किंवा कोणाला तोटा हे येणारा भविष्यकाळच ठरवेल.
परंतु एक नक्की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे काही प्रस्थापित गटातून मुलं राजकारणामध्ये आली, त्याच्यातून राजकीय नेतृत्व तयार झाली, ती नेतृत्व नक्कीच स्वतःच्या वेगवेगळ्या वाटा धुंडाळण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यावरती जात आहेत. प्रत्येक नेतृत्वाला कशा पद्धतीची वाट मिळेल आणि कशा पद्धतीचं यश मिळेल हे येणाऱ्या काळामध्येच आपण सांगू शकतो. तुर्तास इथं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.